राम मंदिर दान लूटने वालों के विरोध में आज शिवसेना के प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे ने नागपुर आकर महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के गढ़ में राम रक्षा आरती की और इसी के साथ बीजेपी और संघ के लोगों को भी आरती में आने का न्योता दिया, पर कोई पदाधिकारी नहीं आया। इसी के साथ उद्धव बालासाहेब ठाकरे ने सोनम वांगचुक के भूख हड़ताल को लेकर कल मुंबई में आंदोलन करने का संकेत दिया। नागपुर में आकर उद्धव बालासाहेब ठाकरे ने क्या कहा, सुनिए। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज पुन्हा एकदा राम मंदिराच्या लढ्याला सुरुवात करतो आहोत। काही वर्षांपूर्वी आपण सर्वजण साक्ष आहात, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मंदिर निर्माणाच्या लढ्याला एक तेज प्राप्त करून दिलं होतं। आज मला थोडं नाही म्हटलं तरी वाईट वाटते की मंदिर उभं जरूर राहिलं, पण नवा लढा जो म्हणतोय तो त्या मंदिराच्या रक्षणाचा आपल्याला सुरू करावा लागतोय। मी पहिल्या प्रथम या मंदिराच्या सर्व ट्रस्टींना, सर्व गुरुजींना धन्यवाद देतोय। त्यांनी मनापासून सहकार्य केलं। नुसतं सहकार्यच नाही तर आशीर्वाद सुद्धा दिलेत। आणि या कार्यक्रमासाठी ज्या ज्या शिवसैनिकांनी मेहनत केली त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय। संजय राऊत तर सोबत आहेतच। आज सकाळी संजय राऊतांचा फोन आला, मला म्हणाले, उद्धव टेलिप्रॉम्प्टर ठेवायचं का? म्हटलं का नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी आव्हान दिले, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा बोलून दाखवावी। मी आज त्यांना त्यांच्याच गावात येऊन सांगतोय की फडणवीसजी, राम रक्षा म्हणणं जरी तुमचं काम असलं तरी राम रक्षा करणं हे आमच्या राम भक्तांचं काम आहे। आम्ही राम रक्षक आहोत। मनामध्ये भाव नाही आणि राम रक्षा म्हणताय म्हणजे मनी नाही भाव आणि देवा मला पाव, हे आमचं हिंदुत्व नाहीये। आज सकाळी नागपूरसाठी निघाल्यानंतर पहिली बातमी जी आली ती दिल्लीतून आली की गेले जवळपास 20 दिवस देशातल्या तरुणांच्या भविष्यासाठी सोनम वांगचुक जे उपोषणाला बसले होते त्यांची कशा पद्धतीने उचलबांगडी केली, काय जणू काय एखाद्या अतिरेक्याला पकडावं तसं पोलीस घुसले, चादरी बिदरी टाकल्या आणि उचलून घेऊन गेले। तो दीपके तिकडे बसलाय, त्याला पण मारहाण केली, त्याच्या अंगावर शाई फेकली। आणि ज्या पद्धतीने सरकार वागतंय, मी प्रभू रामचंद्राला हेच विचारलं की श्रीराम आहे काय झाले? ज्या भाजपनी तुझ्या नावाने मतं मागून सत्ता मिळवली त्या भाजपच्या अंगात श्रीरामाच्या ऐवजी सैतानाचा आत्मा घुसलाय की काय? हे यांचं माणुसकी गेली बाजूला, पण यांच्यातला सैतान कसा काय जागा झाला? एवढे कसे सत्ता पिपासू झाले? आणि मोहनजी भागवतना मला विचारायचंय, कारण हे नागपूर आहे, त्याच्यामुळे आलोय तर जरा एक दोन प्रश्न विचारले पाहिजेत की भागवत साहेब, ज्या पद्धतीने हे भाजप सरकार वागतंय, मंदिरं लुटली जात आहेत, विद्यार्थ्यांशी कशा पद्धतीने वागतायत हे तुम्ही बघितलंय। पेपर फुटतायत, पक्ष तर फोडले जात आहेत, पण आता मंदिरातल्या तिजोऱ्या फोडल्या जात आहेत। हेच हिंदू राष्ट्र तुम्हाला अपेक्षित होतं काय? आमचं हिंदू राष्ट्र हे नव्हे, आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये राम राज्य अपेक्षित आहे, आम्हाला शिवशाही अपेक्षित आहे। गोरगरिबांना, महिलांना, विद्यार्थ्यांना, तरुणांना न्याय देणारं हे खरं आमचं हिंदू राष्ट्र आहे। कॉन्ट्रॅक्टरना अभय देणारं हिंदू राष्ट्र आमचं असू शकत नाही। आणि म्हणून भागवत साहेब, तुम्ही जे याच वर्षी फेब्रुवारीमध्ये बोलला होतात की या देशातले मुस्लिम सुद्धा हिंदूच आहेत आणि हिंदूंनी 2 ते 3 अपत्य जन्माला घालायला पाहिजेत, बोलले होते ना रे? मग ही अपत्य जन्माला घातली, जी अपत्य घातलेत आणि परीक्षेतले पेपर फुटलेत, अनेकांनी आत्महत्या केल्यात, त्यांचं पहिलं काय करणार? आणखीन अपत्य जन्माला घालून पुन्हा त्यांनी तुम्ही तसेच चिरडणार आहात? हे हिंदू राष्ट्र आमच्या संकल्पनेतलं नाहीये, हे अजिबात नाही। आणि मला तेही दिवस आठवत आहेत ज्या वेळेला बाबरीचा लढा झाला होता,
आणि बाबरीचं पतन झालं, बाबरी पाडण्यात आली. हे आज सत्तेवर बसले त्यापैकी एकही कोणी छाती पुढे कडून आला नव्हता. तेव्हा फक्त एकमेव हिंदू हृदय सम्राट उभे राहिले होते. कारण भाजपवालेच तेव्हा म्हणत होते की हे आमचं काम नाही, असेल तर शिवसैनिकांचं काम असेल. मला वाटतं संजय राऊत तुम्ही फोन केला होता, कारण मी स्वतः तेव्हा बाळासाहेबांच्या बाजूला उभा होतो. मला माहित नाही पलीकडे कोण आहे, म्हणजे संजय राऊत आहेत का, मला एवढं कळलं एक पत्रकार आहेत. आणि बाळासाहेबांनी उत्तर दिलं होतं की जर हे काम माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर त्यांचा मला गर्व आहे. आणि गर्व से कहो हम हिंदू है, ही घोषणा त्यांनी बुलंद केली होती. अनेक कारसेवकांनी तुरुंगवास भोगला, अनेकांनी बलिदान केलं. अनेक जण त्यावेळेला झालेल्या पोलीस अत्याचारामध्ये कायमचे अपंग झाले. बाळासाहेबांनी जो धोका डोक्यावरती घेतला होता, अनेक जणांनी जे बलिदान केलं, हे यांच्या चोरांच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी नव्हतं केलेलं. मंदिर वही बनाएंगे, कशाला, बनाने के बाद लुटने के लिए. आम्ही आहोत ते मंदिर लुटारूंच्या विरुद्ध आहोत. फडणवीस साहेबांना सांगायची की आमची चेष्टा टिंगल मस्करी करण्यापेक्षा तुम्ही मंदिर लुटणाऱ्यांच्या बाजूने आहात की राम रक्षा करणाऱ्यांच्या बाजूने आहात ते पहिले स्पष्ट करा. हे आंदोलन म्हणजे राम रक्षा पाठ आहे की नाही बघण्याचं आंदोलन नाहीये. हे एखाद्या वर्गाच्या मॉनिटर सारखं बोलू नका. राम रक्षा पाठ आहे की नाही. राम रक्षा म्हणजे आज जे आपण नेहमी म्हणतो की रामाने आपली रक्षा केली पाहिजे, आज राम भक्तांना रामाची रक्षा करण्याची वेळ या रामाच्या नावाने मत मागून सत्तेत आलेल्या भाजपच्या कारभारामध्ये आपल्याला करावी लागते. याच्यासारखं हिंदूंचं दुर्दैव कोणतं? आणि कोणतं असं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार नाहीये? केदारनाथच्या मंदिरात चोरी झाले, बद्रीनाथच्या मंदिरात चोरी झाले, उज्जैनमध्ये जमीन घोटाळा झालेला आहे, अयोध्येमध्ये जमीन घोटाळा झालेला आहे. अयोध्येमध्ये सुद्धा मंदिराच्या नावाने स्वस्तात जमिनी घेतल्या गेल्या आणि शतपटीने किमती वाढून ट्रस्टला विकल्या गेलेल्या आहेत. हे मी नाही म्हणत, बाकी सगळे म्हणतायत. अनेक जण जे साधू आहेत ते आज राग व्यक्त करतायत, संताप व्यक्त करतायत. आणि एका साधूने तर सांगितलं हे तो मंदिर नाहीये, हे तर म्हणे पैसा गोळा करण्याचं केंद्र झालेलं आहे भाजपचं, एटीएम. आणि मग आणखीन काही जण म्हणाले की तिथे जो काही पैसा गोळा केला गेला, तिथे जो काय तिजोरीवरती डल्ला मारला गेला, त्यातून आमदार खासदार विकत घेतले गेले. आज मला त्या गद्दारानं सुद्धा बोलायचंय, विचारायचंय. माझ्यावरती आरोप करत होतात बाळासाहेबांचे विचार सोडले. अरे मी बाळासाहेबांचा विचार घेऊन आज सुद्धा ठामपणाने उभा आहे. मंदिर चोरांना आम्ही जाब विचारायला उभे आहोत. तुमच्यामध्ये जर हिंमत राहिली असेल तर तुम्ही भाजपला प्रश्न विचारून दाखवा. त्यांच्या घरचे पाणके हो नका. तुमच्यामध्ये जर हिंदुत्वाचं अस्सल रक्त असेल, या गद्दारांच्या अंगामध्ये हिंदुत्वाचं अस्सल रक्त असेल, तर त्याने मंदिर चोरांविरुद्ध आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे. का नाही करत? कारण यांच्यामध्ये दम राहिलेला नाही. लाचार होणारा हा खरी हिंदू नाहीये. इथे जमलेत सगळ्यांच्या डोक्यामध्ये नुसत्या भगव्या टोप्या नाहीयेत. मी हा भगवा झब्बा आणि हातामध्ये भगवा झेंडा हा काही गंमत म्हणून घेतलेला नाहीये. आमच्या अंगामध्ये जे हिंदुत्व शिवसेना प्रमुखांनी भिनवले त्याचं हे प्रतीक म्हणून आम्ही भगवे टोपे आणि भगवा झब्बा आणि भगवे झेंडे घेऊन फिरतो आहोत. ही काय नाटक कंपनी काढलेली नाहीये. गेल्या वेळेला याच भाजपने आपल्याबरोबर दगाबाजी केली आणि म्हणून आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करावं लागलं. तेव्हा हेच काऊर करत होते, हिंदुत्व सोडलं. अरे आम्ही हिंदुत्व सोडूच शकत नाही. पण आज मला भाजपला विचारायचंय, तुम्ही का हिंदुत्व सोडलं? तुम्ही का बोलत नाही आहात? आणि माझी तर ठाम मागणी आहे, SIT BCT यांनी स्थापन केलेली थोतांड आहेत, ही नाटकं आहेत. एक विषय निर्माण झाले का दुसरा विषय काढायचा की पहिला विषय लोक विसरून जातात आणि मग त्याचंच भांडवल करायचं. आणि त्यांना माहिती आहे लोकांची मेमरी ही जास्त दीर्घकालीन नसते. पण मंदिर लुटीचा विषय आम्ही जोपर्यंत धसास लागत नाही
तोपर्यंत आम्ही सोडणार नाही. मुंबईमध्ये केले, नागपूरमध्ये केले, मी तर राज्यात सगळीकडे जाणार आणि बाहेरच्या राज्यात अगदी अयोध्येला आणि काशी विश्वनाथ त्याच्या सुद्धा दर्शनात जाऊन मी महाआरती करेन. कारण हिंदुत्वाला जाग माझ्या वडिलांनी आणलं. होय, घराणेशाही म्हणा पाहिजे तर माझ्या वडिलांनी आणलेली आहे. त्यांनी जागा केलेला हिंदू तुम्हाला मी झोपू देणार नाही. आणि हे चौकशीची थेरं करू नका, चौकशीची नाटकं करू नका. जर तुम्हाला प्रामाणिकपणाने याचा निकाल लावायचा असेल तर निवृत्त न्यायमूर्तींच्या अधिपत्याखाली चौकशी समिती स्थापन करा. आणि न्यायमूर्ती सुद्धा गोगलगाई सारखे नकोत, तबका आणि आरत्या ओवाळणारे नकोत, तर निस्पृह आणि निष्पक्षपातीपणाने काम करणारे अभय ओकांसारखे निवृत्त न्यायाधीश तिकडे नेमा आणि मग दूध का दूध पाणी का पाणी बघा कशात काय ते शोधा तुम्ही. पण आम्ही कशावरही प्रश्न विचारायचे नाहीत. काही विचारलं तर हे देशद्रोही ठरवतात. आणि या राम मंदिर चोरीबद्दल यांच्यातलेच एक व्यक्ती आहेत, काय बोलतात बघा. शायद उन्होंने श्रद्धा पूर्वक भाव के साथ भगवान के मंदिर में अर्पित नहीं किया होगा, इसलिए उनका पैसा चोरी ऐकू येते करे. हमारा पैसा चोरी नहीं हुआ, हमारा पैसा मंदिर में लगा है. थोडक्यात सांगतो तुम्हाला, उत्तर प्रदेशचे हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत सतीश महाना, आणि ते म्हणतायत की ज्यांनी सच्चे श्रद्धा काय भाव के साथ म्हणजे श्रद्धेने ज्यांनी पैसे दिलेले नाहीत त्यांचे पैसे चोरीला गेलेत, आमचे पैसे तसेच आहेत. आणि ज्यांचे पैसे चोरीला गेलेत असं वाटत असेल त्यांना माझ्यासारखे करोडो लोक पैसे द्यायला तयार आहेत. राम मंदिर ही तुमच्या बापाची जागीर नाहीये. आम्ही सुद्धा राम भक्त आहोत. आणि तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल की 2 वर्षापूर्वी 22 जानेवारीला अयोध्येमध्ये जेव्हा राम मंदिराचं लोकार्पण झालं होतं, मोदी बसले होते तिकडे. एकही शंकराचार्य त्यांच्या सोबत नव्हता. आणि तेव्हा आपण कुठे होतो? आपण नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये होतो. ज्या काळाराम मंदिराचा इतिहास असा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिरात प्रवेश, हा राम तुझा नाही, हा राम माझा सुद्धा आहे आणि त्याचं दर्शन घेण्याचा अधिकार हा माझा आहे, मला सुद्धा आहे, मला तो मिळालाच पाहिजे म्हणून सत्याग्रह केला होता. तेच ते राम मंदिर. आणि दुसऱ्या दिवशी 23 जानेवारीला मी जाहीर सभेत बोललो होतो, आम्ही जय श्रीराम जरूर बोलतो, जय शिवराय जय श्रीराम, पण आम्हाला राम पाहिजे तो भाजप मुक्त राम पाहिजे. त्या आंदोलनाची सुरुवात आहे भाजपा मुक्त राम. आणि ही चोरी, हा दरोडा हा केवळ दानपेटीवरचा नाहीये, तर हा दरोडा तमाम हिंदूंच्या भावनेवरती, तमाम हिंदूंच्या श्रद्धेवरती घातलेला या मंदिर चोरांनी घातलेला दरोडा आहे. आणि न्यायमूर्ती तुम्ही झालं पाहिजेत. या देशातला, या जगातला प्रत्येक हिंदू या चोरीबद्दल न्यायाधीश बनून त्यांनी न्याय निवाडा केला पाहिजे. अटल बिहारी वाजपेयी जे बोलले होते, जेव्हा एक दंगल झाली होती, मला वाटतं भिवंडीच्या आसपास, तेव्हा वाजपेयीजी बोलले होते की अब हिंदू मार नहीं खाएगा. मग मी आज तुम्हाला सांगतोय, तुम्ही कसे हिंदू झाले पाहिजेत? जे चोर आहेत त्यांना ठणकावून सांगा, अब हिंदू माफ नहीं करेगा. हिंदू नुसता जागा नाही, हिंदू आता पेटलेला आहे. आज आम्ही सगळ्यांना आमंत्रण दिले होते. देवेंद्र फडणवीसांना दिलं होतं, मोहनजी भागवतांना दिलं होतं, सगळ्यांना. अगदी काँग्रेसची लोक सुद्धा माझ्यासोबत आहेतच. खासदार आहेत, सुनील केदार आहेत, आणखीन कोण कोण आहेत बघा. मी हिंदुत्व सोडलं का यांनी हिंदुत्व धरले? हे राम म्हणजे कोणाची तुमची खाजगी मालमत्ता नाहीये हो. भाजपचे कोणी आहेत का? इकडे सगळे राम भक्त आहेत, भाजपचे कोणी आहेत? मग हिंदुत्व कोणी सोडलंय? मंदिर चोरांची बाजू घेणारा राम भक्त असू शकत नाही. म्हणून मला फडणवीसांना सांगायचंय की शब्दाचे खेळ करू नका. राम रक्षा येते की नाही? राम रक्षा स्तोत्र येत नसेल, पण मला रामाची रक्षा करायला येते आणि ती केल्याशिवाय मी राहणार नाही, मागे नाही हटणार. जर तुम्हाला असं वाटत असेल
की केवळ तुम्हाला राम रक्षा म्हणता येते म्हणून तुम्हाला मंदिराची चोरी क्षम्य आहे, अजिबात नाही. तिकडे लाखो करोडो हिंदूंच्या भावनांनी बांधलं गेलेलं ते मंदिर आहे. गावागावात शिवसेना प्रमुख फिरलेले आहेत, गावागावात शिवसैनिक फिरलेले आहेत. अनेक जणांनी अनेकांनी केसेस अंगावर घेतलेले आहेत, पोलिसांचा मार खाल्लेला आहे. छातीवरती वळ उठला तरी मागे न हटता अयोध्येला जाणारे आमचे शिवसैनिक आहेत. आणि त्या शिवसैनिकांना सोबत घेऊन राम रक्षा म्हणण्याचं नव्हे तर राम रक्षा करण्याचा हा लढा मी आजपासून सुरू करतो आहोत. चोरानो मध्ये येऊ नका, चोरानो मध्ये येऊ नका. आणि हा राम भक्त आणि राम मंदिर चोर असा लढा आहे. सगळ्यांनी ठरवायचं तुम्ही कोणत्या बाजूला आहात. राम भक्तांच्या बाजूला आहात की मंदिर चोरांच्या बाजूला आहात, हे फडणवीसांनी उत्तर द्यावं. भागवत साहेबांनी उत्तर द्यावं की तुम्ही कोणाच्या बाजूला आहात. कारण तुमचं जिथे राज्य आहे त्या उत्तर प्रदेशचे अध्यक्ष जर ह्या एवढ्या मस्तवालपणाने बोलत असतील आणि तुम्हाला कोणाला काही वाटत नसेल तर तुमचं हिंदुत्व हे ढोंगी आहे. आज हे मी तुमच्या नागपूर मधून तुमच्यावरती आरोप करतोय. हा लढा जो आहे हा केवळ मुंबई नागपूर पुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. जसं मी म्हटलं की मी सगळ्या प्रमुख शहरात जाणार आहे, इतर राज्यात सुद्धा जाणार आहे. तुम्ही जिथून जिथून आलात, ज्या गावातनं आलात, ज्या खेड्यातनं आलात, 5 असतील तर 5, 10 असतील तर 10, 25 तर 25, 50 तर 50, पण राम रक्षेचा हा लढा तुम्हाला गावोगावी खेडोपाडी नेलाच पाहिजे. कारण रामाच्या नावाने मतं मागितलेली ही लोक ज्या पद्धतीने वागतायत, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती अजूनही झालेली नाही. जसा तो एक जमाना होता, मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे, तसं कर्जमुक्तीच्या बाबतीत होत चाललेलं आहे. निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण म्हणून योजना जाहीर केली, आता जवळपास 92 लाख महिलांना त्यातून वगळून टाकलेलं आहे. निवडणुकीच्या आधी ज्या महिलांना साडी देत होते त्या साड्या सुद्धा आता देणं यांनी रद्द करून टाकलेलं आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा ज्याची गरज असते ती गरजेपुरतं वापरायचं आणि फेकून द्यायचं. आता तर प्रभू श्री रामाला सुद्धा फेकून द्यायला निघालेत. एवढे नीच राज्यकर्ते यापूर्वी मी कधी पाहिलेले नव्हते, आजपर्यंत मी कधी पाहिले नव्हते. पण कर्तव्य आपलं आहे. त्यांना जर असं वाटत असेल की आम्ही काही केलं तरी चालतंय, आम्ही चालू देणार नाही. आज सुद्धा बाळासाहेबांनी उभा केलेला कट्टर कडवट देशाभिमानी हिंदू हा तुम्हाला जाब विचारण्यासाठी तुमच्या समोर उभा राहिलेला आहे. आणि ज्याप्रमाणे आजच्या आंदोलनाला मी सर्व पक्षांना हाक दिली होती की पक्ष बाजूला ठेवा, हा हिंदुत्वाचा लढा आहे, तसंच उद्या आम्ही मुंबईमध्ये करतोय. ते सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांनी जो लढा तिकडे उभारलेला आहे त्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये मी उद्या आंदोलन करतोय. तुम्हाला सुद्धा शक्य असेल उद्या तुम्ही सुद्धा आंदोलन करा. जिथे जिथे तुम्हाला जे जे करता येणे शक्य शांततापूर्ण मार्गाने ते करा. अनेकांनी मला विचारलं तुम्ही दिल्लीला जाणार का. म्हटलं जरूर जाईन, पण नुसता कोरड्या शब्दांनी त्यांचं मी समाधान करायला जाणार नाही. पहिले इकडे मी आंदोलन करेन, पहिले मी त्यांना इकडे पाठिंबा रस्त्यात उतरून दाखवेन आणि मग मी त्यांना भेटायला जाईन. कारण सोनम वांगचुक हे 20-25 दिवसापूर्वी, आता उपोषणाला 20 दिवस झाले, त्याच्या आधी 8-10 दिवस म्हणजे गेल्या महिन्यात ते घरी येऊन मला भेटून गेले. अभिजित दिपकेशी सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे. आणि उद्याचं सुद्धा जे आंदोलन आपण मुंबईमध्ये करतोय तिथे सुद्धा आज या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व पक्षाच्या सर्व भाषिकांना आवाहन म्हणजे विनंती करतोय की हा जो लढा आहे, जसा हिंदुत्वाचा मंदिर चोराविरुद्ध ढोंगी हिंदूंविरुद्ध आहे, तसाच उद्याचा लढा हा आपल्या देशाच्या भविष्य असलेल्या युवकांसाठीचा लढा आहे. मी तिथे जात पात धर्म मानत नाही. ज्यांना युवकांबद्दल आस्था आहे, ज्यांना ही दडपशाही चाललेली ती मंजूर नाहीये, ते सगळे जण उद्या तिकडे यावेत. हे आमंत्रण मी आज या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना देतोय. आणि आजपासून हा राम रक्षा म्हणजे रामाचं रक्षण, मंदिराचं रक्षण हे राम भक्तांना करावं लागतंय. त्या लढ्याची सुरुवात होते. तयारी आहे तुमची. ही ठिणगी इकडे टाकलेली आहे. या ठिणगीचा वेगळा वणवा हा राज्यभर नेण्याचा, निदान विदर्भात नेण्याचं काम हे तुम्हाला करावं लागणार आहे. कारण हा विदर्भच नेहमी भरघोस मताने भाजपला निवडून आणून देत असतो.
जर विदर्भाने त्यांचा पाठिंबा भाजपच्या मागणं काढला तर भाजप भुसकन खाली पडल्याशिवाय राहणार नाही. आणि का काढणार नाही? केवळ हिंदुत्व म्हणून नाही तर शेतकऱ्यांची फसगत होते, बहिणींची फसगत होते आणि हिंदुत्वाचं ढोंग घेऊन सत्तेवर आलेली ही लोक यापुढे आम्ही तुम्हाला मत देणार नाही. आम्ही जय शिवराय आणि जय श्रीराम बोलणारे अस्सल कट्टर हिंदू आहोत हे दाखवून द्या आणि भाजपला त्यांची जागा दाखवून द्या एवढीच विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.